नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बिग 5च्या सहवासात या पाठात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण कुमार भारती पाठ्यपुस्तकातील स्थूल वाचनाचा भाग अभ्यासणार आहोत आणि यामध्ये आपण स्थूल वाचनाचा पाठ क्रमांक 3 अभ्यासत आहोत। या पाठाचे शीर्षक बिग 5च्या सहवासात असे आहे आणि या पाठाचा हा सेशन क्रमांक 2 आहे। या पाठामध्ये लेखकांनी त्यांच्या प्रवास वर्णनाचं आफ्रिकेतील जंगलामध्ये जो काही त्यांनी प्रवास केलेला आहे त्याचं वर्णन ते करत आहेत। चला तर आता आपण प्रत्यक्ष पाठाच्या माध्यमातून आफ्रिकेला आपण पण जरा फेरफटका मारून येऊया। पुढच्या पॅराग्राफ मध्ये लेखक म्हणत आहेत की केनियाच्या नैरोबी विमानतळावर उतरल्यानंतर आफ्रिकन क्वेस्टर कंपनीच्या प्रतिनिधीनं जॅम्बो म्हणत आमचं स्वागत केलं। आम्हीही त्याला मसोरी असं म्हणत प्रत्युत्तर दिलं। आता बघा, जेव्हा आपण एखाद्या पर्यटन स्थळी किंवा एखाद्या ठिकाणी आपण फिरायला जातो तर तिकडे जी काही लोक आपले राहण्याची वगैरे व्यवस्था केलेली असते तर तिकडची लोक काय करतात, आपलं स्वागत करतात की नाही, किंवा आपल्याकडे कोणी पाहुणे वगैरे आले तर आपण पण त्यांना छानपैकी नमस्कार वगैरे करतो, त्यांचं स्वागत करतो। तर मग लेखक सांगत आहे की जेव्हा ते आफ्रिकेला गेले होते तर त्यांनी विमानतळावरती विमानाने प्रवास केला होता आणि जेव्हा ते केनियाच्या नैरोबी विमानतळावरती उतरतात तर तिकडे ज्या ठिकाणी ते राहण्याची व्यवस्था केलेली होती त्या आफ्रिकन क्वेस्टर कंपनीच्या प्रतिनिधीनं त्यांच्या स्वागतासाठी ते आले आणि त्यांचं स्वागत करताना त्यांनी आफ्रिकन शब्द जॅम्बो म्हणजेच काय, हॅलो म्हणत लेखकाचं स्वागत केलं आणि त्यानंतर लेखकाने सुद्धा त्यांना प्रत्युत्तर दिलं फाईन मसुरीत। मग त्याच्यासाठी कोणता शब्द आहे, आफ्रिकन मसुरी म्हणजे फाईन। तर मग लेखकाला ती भाषा थोडीफार येत असेल म्हणून त्यांनी जेव्हा जॅम्बो असं स्वागत केलं तेव्हा लेखकाने सुद्धा मसुरी असं प्रत्युत्तर दिलं। या सफरीत आम्ही माउंट केनिया, सांबारू, एब्रडस, लेक नकुरू व मसाई मारा इथल्या पार्कमध्ये फिरणार होतो। तर बघा, इथे लेखक सांगत आहेत की आपल्या इथे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची अभयारण्य आहेत, तसेच तिकडे जे काही अभयारण्य आहेत म्हणजे तिकडची जी पार्क, जंगलाला तिकडे काय म्हटलं जातं, पार्क। मग इथे पार्कची नावं दिलेली आहेत। कोणती पार्कला सफर द्यायला जाणार होते लेखक, तर माउंट केनिया, सांबारू, एबेरडस, लेक नकुरू आणि मसाई मारा इथल्या पार्कमध्ये लेखक जाणार होते। पहिला मुक्काम होता तो माउंट सफारी क्लबमध्ये। मग आता बघा, एक ह्या पार्कचं वर्णन लेखक आपल्याला पूर्ण पाठामध्ये करून देणार आहेत आणि तिकडचं वैशिष्ट्यांचं सुद्धा आपल्याला महत्त्व सांगणार आहेत। तर सुरुवातीला पहिल्या त्या कोणत्या पार्कमध्ये जाणार होते, तर माउंट केनिया इथे ते जाणार होते। पहिला मुक्काम होता तो माउंट सफारी क्लबमध्ये। नयनरम्य म्हणजे डोळ्यांना अतिशय सुंदर दिसणारा असा तिकडचा परिसर होता। नयन म्हणजे डोळे, नयनरम्य परिसर व माउंट केनियाच्या उतारावर तो असून 5199 मीटर्स उंचीवरील माउंट केनियाचं शिखर इथून दिसतं। ते शिखर सर करणं ही सर्वच गिर्यारोहकांची इच्छा असते। तर आता इथे लेखक सांगतात की ज्या क्लबमध्ये ते उतरणार होते, ज्या क्लबमध्ये त्यांनी मुक्कामासाठी ते थांबणार होते, तर तिथून येणार त्या क्लबमधून माउंट केनियाचं शिखर त्यांना दिसणार होतं आणि ते शिखर किती उंचीचं आहे त्याचं वर्णन इथे लेखकाने केलेलं आहे। किती उंचीचं आहे, तर 5199 मीटर्स उंचीवरील ते क्लब आहे माउंट केनिया हे शिखर। आता हे शिखर अतिशय उंच होतं आणि प्रत्येक गिर्यारोहकाला असं वाटत असतं की ते शिखर कधी तो सर करतो। प्रत्येक गिर्यारोहकाची इच्छा होते की सगळ्यात उंचचे उंच शिखर त्याने सर करावे। ग्लेशियर्स, रानटी हत्ती, म्हशी यांचे अडथळे पार करून त्यात यशस्वी होणारे धाडसी पर्यटकही मोठ्या प्रमाणात आढळून येतात। तर बघा, आपण इथे लेखक सांगत आहेत की अनेक पर्यटक या प्रेक्षणीय अशा ह्या पार्कला भेट देण्यासाठी येतात आणि जेव्हा हे असे उंच शिखरवरती चढण्याचा प्रयत्न करतात तर त्यावेळेस ते पर्यटक जे काही धाडसी पर्यटक असतात तर त्या आता गिर्यारोहकांना सवय असते, त्यांना अगोदरच बऱ्याच प्रकारची ट्रेनिंग दिलेली जाते, अनेक वर्ष त्यांना ते ट्रेनिंग दिली जाते
आणि त्या ट्रेनिंगमध्ये एखादा शिखर चढत असताना कोणत्या प्रकारच्या अडचणी येतात, तो कसं चढायचा वगैरे हे सगळं त्यांच्याकडनं ते त्यांचे जे कोणी गाईड वगैरे असतात ते सगळे त्यांना अनुभव आलेला असतो. पण आता जर पर्यटक एवढ्या उंच शिखरावरती जायचं तर ते काही खाऊ गोष्ट नाही आहे, ती फार अवघड अशी गोष्ट आहे. म्हणून त्याच्यासाठी पर्यटकांच्या मनामध्ये सुद्धा धाडस असलं पाहिजे. लेखक इथे सांगत आहेत की जेव्हा एखादा धाडसी पर्यटक मोठ्या प्रमाणावरती तो वरती चढण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांना ग्लेशियर्स, रानटी हत्ती, म्हशी असे अनेक प्राणी अडथळे देत असतात आणि त्या अडथळ्यांना पार करून मग यशस्वी होणारे धाडसी पर्यटकही तिथे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. केनया सफारीत रोज सकाळ संध्याकाळ प्रत्येकी सुमारे 4-5 तासांचा गेम ड्राईव्ह म्हणजे काय, जंगलातली भटकंती करण्याचा कार्यक्रम होता. मग आता बघा इथे लेखकांनी सांगितलेलं आहे की जर सुरुवातीला ते कोणत्या पार्कमध्ये जाणार होते तर माउंट केनयाला, आणि मग त्या केनयाच्या सफारीमध्ये रोज सकाळ आणि संध्याकाळ प्रत्येकी सुमारे 4-5 तासांचा हा जंगलातील भटकंतीचा कार्यक्रम असायचा. ह्या जंगलातील भटकंतीला तिथे कोणत्या प्रकारचं नाव दिलेलं आहे तर गेम ड्राईव्ह. हे नाव लक्षात ठेवायचं, तुम्हाला परीक्षेला टिपा द्यामध्ये वगैरे विचारू शकतील. मग ह्या सफारीमध्ये गेम ड्राईव्हचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. लेखक म्हणतात की संपूर्ण प्रवासासाठी इथे चांगल्या मजबूत मॅन्डेटोर गाड्या उपलब्ध होत्या. थोडे जास्त पैसे मोजले तर 4 व्हीलरचीही व्यवस्था होती. जंगलातील खराब व अरुंद रस्त्यावर त्यामुळे प्रवास बराच सुकर होतो. आता इथे लेखक सांगत आहेत की जिथे बघा पर्यटन स्थळ असतात तिथे सगळे ते राहण्याची व्यवस्था असते, ते जिथे आपण राहण्याची व्यवस्था असते तिथे ते वेगळ्या तिकडे जंगलामध्ये जे काही भटकायला जायचं असतं, फिरायला जायचं असतं तिकडची सगळी व्यवस्था त्या हॉटेलमधल्या किंवा लॉन्जमधील लोकांनी केलेलं असतं. आणि त्यांचा एक गाईडसुद्धा आपल्याबरोबर असतो तिकडची सगळी इत्यंभूत माहिती देण्यासाठी. मग इथे लेखक सांगत आहे की हा संपूर्ण जंगलातील प्रवास करण्यासाठी चांगल्या मजबूत प्रकारच्या मॅन्डेटोर गाड्या उपलब्ध असतात, किंवा मग अजून आपल्याकडे पैसे वगैरे असतील तर चांगल्यापैकी 4 व्हीलरची सुद्धा व्यवस्था केलेली असते. आता जंगलामध्ये जायचं आहे, तिथे 4-5 तास भटकंती करायची आहे, म्हणजेच आपल्या गाड्या वगैरे कशा पाहिजे, मजबूत पाहिजे, नाहीतर मग एखादा जनावर येऊन आपल्यावरती हल्ला सुद्धा करू शकतो. मग ह्या सगळ्या आपल्या सुरक्षिततेसाठी, बचावासाठी अशा प्रकारच्या तिकडे अगोदरच काळजी वगैरे घेतली जाते. आणि 4 व्हीलरची व्यवस्था का बरं चांगली, कारण की जंगलातील रस्ता असतो आणि जंगलामध्ये रस्ता कसा असतो, खराबच असणार ना, आणि रस्ता फार मोठा पण नसतो, अरुंद असा रस्ता असतो. त्यामुळे प्रवास सुकर होण्यासाठी अशा प्रकारच्या मॅन्डेटोर गाड्या किंवा 4 व्हीलरची व्यवस्था केलेली असते. जंगलात फिरताना या मोटारीचं छप्पर उघडण्यात येतं. त्या छपरावरून जनावरांना अगदी जवळून पाहून त्याचे मनसोक्त फोटोही काढता येतात. तुम्हाला बघा जेव्हा टिपा द्या किंवा गेम ड्राईव्ह बद्दल प्रश्न विचारला जाईल तर ते तुम्ही हा परिच्छेद त्याच्यामध्ये लिहू शकतात की तिकडे जाण्यासाठी जंगलातील रस्ते खराब आणि अरुंद असतात, त्यामुळे प्रवास सुकर होण्यासाठी 4 व्हीलरची किंवा मॅन्डेटोर गाड्यांची व्यवस्था केलेली असते. आणि जंगलात फिरत असताना त्या गाड्यांना विशिष्ट प्रकारचं वरती छप्पर उघडण्याचं गाड्या असतात त्या, म्हणजे जर आपण जंगलामध्ये गेल्यानंतर तिकडचा सगळा आस्वाद घेण्यासाठी, तिकडच्या त्या प्रवासाचं थ्रिल येण्यासाठी किंवा ते आपण तो समोर त्या जंगलामध्ये जे काही जनावर आहेत त्यांना प्रत्यक्ष समोरून पाहण्यासाठी त्या गाडीच्या वरती छप्पर असतं. ते छप्पर उघडं करून आपण तिथे त्याच्यामध्ये उभे राहून त्या छपराच्या वरती आपण पाहू शकतो आणि आपल्याला त्या छपरातून अगदी जवळून जाणारे जनावरे सुद्धा पाहू शकतो आपण, आणि पाहिजे तेवढे मनसोक्त आपण फोटो सुद्धा काढू शकतो. तसंच या प्रत्येक मोटारीत एक वायरलेस सेट असतो, त्यामुळे जंगलात फिरणाऱ्या सर्व वाहनांचा एकमेकांशी संपर्क राहतो. आता बघा त्यावेळेस जंगलामध्ये केवळ फक्त 1-2च वाहन जात नाही, अनेक वाहनं जातात, कारण की ते पर्यटन स्थळ आहे आणि अनेक प्रकारचे तिकडे असे लॉज वगैरे असतात. मग प्रत्येक लॉजने वेगवेगळ्या गाड्या अरेंज केलेल्या असतात ह्या पर्यटकांना तिकडे फिरायला नेण्यासाठी, आणि मग प्रत्येक गाडीमध्ये व्यवस्था पण त्याच प्रकारची केलेली असते. तिथे वायरलेसची सोय केलेली असते, जेणेकरून वायरलेस सेटच्याद्वारे सगळ्या गाड्यांचा एकमेकांबरोबर संपर्क राहू शकतील. एकटे दुकटे गाडी तिकडे जात नाही, 1-2च गाड्या तिकडे जात नाही, पूर्ण ग्रुप तिकडे गाड्यांच्या ग्रुपने जातात. त्यामुळे जंगलात फिरणाऱ्या सर्व वाहनांचा एकमेकांशी संपर्क राहतो. आणीबाणीच्या प्रसंगी तर त्याचा उपयोग होतोच, पण कुठे काय जनावर आहेत
तिथे लगेच जा, अशा प्रकारच्या सूचनाही एकमेकांना देता येतात. तर मग बघा अशा प्रकारची वायरलेस सेट वगैरे का लावलेली असते, काही एखाद्या वेळेस जर समजा काही जनावर असतात ते कसे झालेले असतात, कदाचित ते पिसाळलेले वगैरे असतात आणि त्यामुळे आक्रमण करण्याची वगैरे भीती असते. त्यावेळेस मग जर एखाद्या गाडीच्या प्रवासाच्या लोकांना, तिकडच्या गाडीच्या लोकांना जर हा अंदाज झाला तर ते लगेच वायरलेसच्या सेटच्या द्वारे इतर गाड्यातील लोकांना वगैरे ते सूचना देऊ शकतात. म्हणजे आणीबाणीच्या प्रसंगाच्या वेळेस त्या वायरलेस सेटचा उपयोग होतो. किंवा मग एखादं कुठे नवीन दुर्मिळ असं जनावर जर पाहायला मिळालं तर लगेच इतर प्रवाशांच्या गाड्यांना सूचना देण्यात येतात की तिकडे तो दुर्मिळ जनावर दिसत आहे, तर सगळ्यांनी जाऊन त्या पाहू शकतात. मग अशा एकमेकांना प्रत्येक वेळी संकटाच्या वेळेसच नाही तर जनावरांना पाहण्यासाठी सुद्धा वायरलेस सेटचा उपयोग होतो सूचना देण्यासाठी. माउंट केनियावरून आम्ही वासोनेरो नदीच्या किनारी वसलेल्या सरोवा ला साबा लॉजमध्ये पोहोचलो. आता बघा तिकडचं वर्णन लेखकने केलेलं आहे माउंट केनिया. आता त्याच्यानंतर मग लेखक कुठे गेले होते, वासोनेरो नदीच्या किनारी वसलेल्या सरोवा साबा लॉजमध्ये पोहोचलो. या वासोनेरा नदीला 2 महिन्यापूर्वी महापूर आला होता. त्या अनेक लॉजेस अक्षरशः वाहून गेली, पण त्यातून हे सरोवा लॉज बचावलं. या लॉजची रचना मोठी आकर्षक वाटली. आता इथे लेखक सरोवा वासोनेरा नदीला 2 महिन्यापूर्वी तिथे बघा नदी आहे, मोठ्या नदी आहेत, त्या नदीला सुद्धा वासोनेरा नदीला 2 महिन्यापूर्वी महापूर आला होता आणि त्यामुळे तिकडे जेवढे काही मोठे मोठे लॉजेस होते ते अक्षरशः पाण्यामध्ये वाहून गेले होते. पण लेखक सांगत आहेत की ते ज्या लॉजमध्ये थांबणार होते ते लॉज म्हणजे सरोवा लॉज, पण ह्या 2 महिन्यापूर्वी जर महापूर आला होता त्या महापुरामधून सरोवा लॉज बचावलं होतं. तर त्याच्या पाठीमागचं त्यांनी कारण पण सांगितलेलं आहे की त्याची जी काही रचना केलेली आहे ती मोठ्या आकर्षक पद्धतीने केलेली आहे. जणू झाडावर उभारलेली पंचतारांकित झोपडी. या लॉजच्या समोरून जी वासोनेरो नदी वाहते तिचं वैशिष्ट्य म्हणजे त्यातील शेकडो मगरी. आता बघा इथे लेखक ज्या सरोवा लॉजबद्दल वर्णन करत आहेत ते कसं आहे की झाडावर एखादी झोपडी जशी उभारलेली असते तसे ते पंचतारिक लॉज त्या झाडावर उभारलेली होती आणि त्या लॉजच्या अगदी समोरून ही वासोनेरा नदी वाहते. आणि ह्या नदीचं वैशिष्ट्य सांगत असताना लेखक म्हणतात की त्या नदीमध्ये शेकडो अशा मगरी पाहायला मिळतात. पुराच्या वेळेस या मगरी चिखलात लपून बसल्या आणि पाणी ओसरल्यानंतर परत बाहेर आल्या. आता म्हणजे बघा त्या वासोनेरा नदीला पूर आला होता, महापूर आला होता, तेव्हा मग ह्या पाण्याच्या प्रवाहामध्ये त्या मगरी वाहून न जाता त्यांनी स्वतःचा बचाव कसा केला होता की त्या चिखलामध्ये जाऊन लपल्या होत्या आणि मग त्यामुळे त्या पुराच्या त्या प्रवाहामध्ये पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून न जाता त्या तिथेच थांबल्या. आणि जेव्हा पाणी ओसरलं गेलं, महापूर नदीचं जेव्हा तो पाण्याचा प्रवाह ओसरला, महापूर थांबला, तेव्हा मग त्या चिखलातून बाहेर आल्या. किनाऱ्याच्या बाजूला निदान 6 फूट लांबीच्या अनेक अजस्त्री मगरी पडलेल्या दिसून येतात. आता लेखक सांगत आहेत की त्या लॉजवरून त्यांनी हे दृश्य प्रत्यक्ष त्यांच्या डोळ्याने पाहिलेला होता. हा जो काय होता तो थ्रिलर अनुभव त्यांनी घेतलेला होता. ते सांगतात की किनाऱ्याच्या बाजूला जवळजवळ 6 फूट लांबीच्या अनेक अशा अजस्त्र म्हणजे त्या अनेक मोठ्या मगरी तिथे पडलेल्या त्यांना पाहायला मिळाल्या. इथे दुसऱ्या किनाऱ्यावर स्थानिक आदिवासींची वस्ती आहे. ते आदिवासी या मगरींची नजर चुकवून किनाऱ्याच्या कडेकडेने नदी ओलांडण्याचे धाडस पत्करतात. पण कधीकधी मोठा बाका प्रसंग उद्भवतो. सुस्त वाटणारी एक मगर एकदम चपळ बनून नदी ओलांडणाऱ्याला तोंडात पकडते. असा भयानक प्रसंग वर्षातून एखादा वेळेस दिसतो, असं तिथल्या स्थानिक कर्मचाऱ्यांनी सांगितलं. आता बघा इथे लेखकाने वासोनेरो नदीचा वैशिष्ट्य आणि त्याचं वर्णन केलेलं आहे की लेखक सांगतात की त्या नदीच्या किनारी जो काही चिखल पसरलेला असतो त्या चिखलामध्ये अनेक अजस्त्र अशा मगरी पाहायला मिळतात. आणि दुसऱ्या किनाऱ्याला तिथे स्थानिक लोक, आदिवासी लोक तिथे वस्ती करून राहतात. म्हणजे नदीच्या एका किनाऱ्याला मगरींचं वास्तव्य आहे तर दुसऱ्या किनाऱ्याला त्या किनाऱ्यावरती राहणारे स्थानिक आदिवासी लोकांच्या वस्त्या. आता हे स्थानिक आदिवासी लोक आहेत त्यांना तिकडच्या वातावरणाची सवय झालेली आहे, तर ते आदिवासी काय करतात, मगरीची नजर चुकवून किनाऱ्याच्या कडेकडेने नदी ओलांडण्याचं ते धाडस पण करतात. पण कधीकधी हे धाडस त्यांच्या जीवावर सुद्धा बेततं. कधीकधी मोठा बाका प्रसंग उद्भवतो म्हणजे संकट त्यांच्यावरती उद्भवतो. कधीकधी
त्यांना असं वाटतं की चला ह्या मगरी झोपलेल्या आहेत आणि त्यांची नजर चुकून आपण जाऊ शकतो, पण कधी कधी ह्या सुस्त वाटणाऱ्या मगर आहे ना एकदम चपळ बनून त्या नदी ओलांडणाऱ्या त्या प्रवाशांवरती किंवा त्या स्थानिक आदिवासी लोकांवरती आक्रमण करतात आणि त्यांना तोंडात पकडतात. आणि अशा रीतीने लेखक सांगत आहेत की तिकडचे स्थानिक कर्मचारी सांगतात की वर्षातून असा भयानक प्रसंग एकदा तरी होतोच. तर विद्यार्थी मित्रांनो, पाठाच्या या भागामध्ये आपण आतापर्यंत काय अभ्यासलं की लेखकाने जे केनिया सफारीचा गेम ड्राईव्ह हा तिकडचा अनुभव तिकडच्या त्या कार्यक्रमाचा म्हणजे जंगलातील भटकंतीचा कार्यक्रमाचं वर्णन केलेलं आहे. आणि त्यानंतर तिकडच्या विशिष्ट प्रकारच्या गाड्यांबद्दल आपल्याला माहिती सांगितलेलं आहे. त्या गाड्यामध्ये सुरक्षितता म्हणून ते एकटे दुकटे गाडी जात नाही, तर अनेक गाड्या मिळून तिकडे जंगलामध्ये प्रवास करण्यासाठी जातात. आणि आणीबाणीच्या प्रसंगाच्या वेळेस उपयोगी पडतील असे तिथे लावण्यात आलेले वायरलेस सेट याच्याबद्दल आपण माहिती पाहिली. त्याच्यानंतर ओसोनोरा नदीच्या काठी वसलेले सरावा साभा लॉन्च याच्याबद्दल माहिती पाहिली आणि तिकडच्या आदिवासी स्थानिक आदिवासींबद्दल आपण माहिती पाहिलेली आहे. आता लेखक या जंगलीतील सफारीचा अनुभव आपल्यासमोर व्यक्त करणार आहे. त्याचा अभ्यास आपल्याला जरूर करायचा आहे, पण त्याचा अभ्यास आपण पाठाच्या पुढील भागामध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.